नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांना आता एव्हानापर्यंत हे कळलंच असेल की महाराष्ट्र सरकारनं शैक्षणिक क्षेत्रातलं मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत त्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी मराठा आरक्षण न देता विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ सुरू करावेत अशा प्रकारचा शासन आदेश कालच्याच दिवशी काढण्यात आला. आणि या निमित्तानं आता चर्चा पहिल्या टप्प्यात आपण ऐकली. पुढच्या टप्प्यात जाताना मला संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर आपल्या सोबत आहेत. त्यांना एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विकास पासलकरजी, आता या संदर्भात आंदोलन होत असताना भविष्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा काय असेल? तुम्ही हे स्वीकारलेलंच दिसतंय जवळपास की आत्ताच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रात मराठ्यांसाठीचं वेगळं आरक्षण न ठेवता सरसकट सवर्ण गटामध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गामध्ये आपल्याला प्रवेश मिळाले तर घ्यावे लागतील. आपण जो प्रश्न विचारला, सर्वप्रथम आपल्या आजच्या चर्चेचा जो रोख आहे, मराठा आंदोलन आरक्षण आंदोलन गुंडाळलं का, तर तो मला थोडासा विषय पटत नाहीये. याकरता की गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये या आरक्षणासाठी अत्यंत मोठा संघर्ष उभा राहिलेला आहे. अनेक हजारो मुलं आज या आरक्षणाच्या केसेसमध्ये अडकलेले आहेत, ज्यांचे नोकरी संदर्भात शिक्षणासंदर्भात त्यांना या गुन्ह्यांमुळे त्यांचं भवितव्य सुद्धा थोडंसं खराब झालेलं आहे. अनेकांनी आत्मबलिदान केलेले. आणि हा प्रसादजी, हा संघर्ष संपणारा संघर्ष नाहीये, हे आपण लक्षात ठेवा. कारण या देशामध्ये घटनेवरती सगळं घटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आरक्षण मागतोय. आणि मी मागाशीही सांगितलं तुम्हाला की मराठा समाजाने 3 टप्पे आजपर्यंतचे पूर्ण केलेले आहेत. एक मागासवर्गीय आयोगाचा टप्पा पूर्ण केलेला, विधानसभेमध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे आयोगाचा, आणि न्यायालयाने, उच्च न्यायालयाने याला वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा जो अंतिम लढा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्याला अंतरिम आदेश स्थगिती दिलेली आहे. तो उठवणं ही आमची प्रायोरिटी आहे. आणि राज्य सरकार म्हणून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आता जी परिस्थिती आहे, हा मराठा समाज या सगळ्या परिस्थितीमध्ये अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहे. मला या ठिकाणी सांगायचंय की राज्य सरकारनी सुद्धा या विषयाचं गांभीर्यपूर्वक या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे. आणि जिथे म्हणून समाजातील लोक असतील, जिथे म्हणून समाज घटक असेल, तो या ठिकाणी या आरक्षणासाठी पुन्हा नव्याने कुठलंही आंदोलन स्वीकारायला राज्यभरातले सर्व संघटक एकत्र येऊन करू शकतात. परंतु आज न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे विषय अडकलेला आहे. त्यामुळे न्यायालय प्रक्रियेमध्ये आज रस्त्यावरच्या लढाईपेक्षा न्यायालयाची लढाई अतिशय महत्वाची, आणि ती लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या समाजाला, आमच्या तरुण मुलांच्या न्याय हक्कासाठी, त्यांना मिळणाऱ्या शिक्षण आणि नोकरीसाठी आम्ही हा संघर्ष करत राहू. ठीक आहे विकासजी, वेळेची मर्यादा आहे, आपली भूमिका पोहोचली. आरक्षण आंदोलन गुंडाळलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. मला गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारायचा आहे. गुणरत्न सदावर्तेजी, या आजच्या शासन आदेशाच्या नंतर आंदोलनाची दिशा टिकून असेल असा दावा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी केलाय. तुमच्या लेखी आंदोलनाची दिशा आता कोणत्या मार्गाने जाईल, किंवा तसं काही जाण्यासारखा आता वाट आणि मार्ग उरलाय का? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे हा विषय. बरं विकासजी, 1 मिनिट. गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न आहे. मला वाटतं गुणरत्न सदावर्ते आपल्यापर्यंत आवाज आलाय. मी म्हणतो प्रसादजी, मी माझी भूमिका स्पष्ट म्हणजे संपवणार आहे, त्याच्यासाठी मी मध्ये मध्ये बोललो नाही बरं का. त्या आता मला माझं म्हणणं पूर्ण करू देत बरं का. एक लक्षात घ्या की मराठा आरक्षण हे मिळणं नव्हे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत. ही फसवणूक मराठा युवकांची आहे. आणि हा जो मराठा आरक्षणाचा विषय आहे, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र होते त्यावेळेसचे आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव आहेत, त्या मुख्यमंत्र्यांना वेगळी जोडून मुस्कटदाबी करून या आरक्षणाचं हे चालवलेली तुतारी होती. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, काही गोष्टी आम्ही जाणीव करून दिल्या. ती पहिली गोष्ट ही जाणीव करून दिली म्हणजे ओबीसी जी म्हणजे याची परिषद घेतली आम्ही मुंबईमध्ये, गोलमेज परिषद, त्याच्यामध्ये आम्ही जाणीव करून दिली विद्यमान अशोक चव्हाणांना आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांना सुद्धा
ती अशी होती, आम्ही सांगितलं की तुम्ही, आणि इव्हन देवेंद्रजीला ती सुद्धा आम्ही जाणीव करून दिली, आम्ही तिघांना अशी जाणीव करून दिली की तुम्ही शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊन विचारा मराठा आरक्षण हे देणं योग्य आहे का, कारण तिथे जो आहे बौद्ध इतर जो माणूस आहे मागासवर्गीय भटका ब्राह्मणांपासून तो शिवसैनिक आहे, तो विधानसभेमध्ये कमी प्रतिनिधित्व करतो परंतु शिवसेनेच्या शाखांमध्ये काम करतो, त्याचा आम्ही सर्वेक्षण घेतलेलं होतं. सदावर्तीजी मी वेगळा प्रश्न आपल्याला विचारला होता. मला आपलं निरीक्षण हवं होतं की आत्ताच्या घडीला आरक्षण आंदोलनाची दिशा उरलीये का, मार्ग उरलाय का, त्याच्यावर आपली अपेक्षा करत होतो. जी मी 30 सेकंद घेतले तर नाही वाईट केलं नाही, मी आता पुढे त्याच्याकडेच येतो, लक्षात घ्या. त्यानंतर आम्ही संघाच्या शाखांमध्ये सुद्धा विचारा म्हणलं, मराठा आरक्षणाला विरोधच आहे. त्यानंतर अशोक चव्हाणांच्या स्वतःच्या नांदेडमध्ये सवर्ण नगरसेवकांनी आणि एकूण सगळ्या नगरसेवकांनी सत्कार केला, ते सुद्धा आम्ही अशोक चव्हाणांना दाखवलं की मराठा आरक्षण नको म्हणून तुमच्या पालिकेत माझा सत्कार केला. आता तुम्हाला सांगतो की आंदोलनाची दिशा काय आहे. ज्या वेळेस आपलं बेटेंनी म्हणजे याला कलानगरला आंदोलन घ्यायचं ठरवलं, त्यावेळेस आम्ही कायदेशीर नोटीस दिली होती पोलीस महासंचालकांना आणि लॉ अँड ऑर्डरच्या जॉईंट सीपीला. आम्ही सांगितलं होतं की हे आंदोलन त्यांना करता येणार नाही, आणि त्यावेळेस एक गोष्ट मात्र खरी ठरली की जे लाखोचे मोर्चे बोलले जात होते, मराठा युवकांना आमची बाजू पडली, हे भ्रष्टाचार होता, ही फसवणूक होती, पॉलिटिकल यूज होता, आणि त्यामुळे स्पष्टपणे मराठा युवकांनी त्या मोर्चाला येणं टाळलं. स्वतःचे बडेगाव करणारे 10-5 गाड्या भरून कार्यकर्ते आणले आणि तसंच काही स्वतःची इब्रत वापरायचा प्रयत्न. सदावर्तीजी आपला मुद्दा पोहोचला. वेळेची मर्यादा आहे. मला पटकन आबासाहेबांना प्रश्न विचारायचा आहे. आबासाहेब पाटील, समाजात ज्या तरुणांनी बलिदान दिलं आणि आरक्षणाची लढाई चालू ठेवली, त्यांना घरी जाऊन आता काय उत्तर देणार आहात? मुळात मराठा आरक्षणाची ही लढाई जवळपास 30 वर्षाची लढाई आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये, संविधानामध्ये सगळ्यांना समान संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आज आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं तर दलितांच्या पासून ब्राह्मणांच्या पर्यंत आणि ब्राह्मणांच्या पासून महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ झोन परप्रांतीय गुजराती मारवाड्यांना सुद्धा आरक्षण मिळालेलं आहे. मग या भूमिपुत्रांना मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ही जी संकल्पना काही लोक सांगतात हे चुकीचं आहे. मराठ्यांचा पण तितकाच अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला घटनेमध्ये आहे. आणि कोण संविधानाच्या भूमिका सांगत असेल, संविधान काय ठराविक जाती धर्मासाठी नाही, संविधान हे मराठ्यांना सुद्धा लागू पडतंय. त्याच्यामुळे आम्ही एक मी आपल्याला काय विचारलं, या शासनादेशाच्या नंतर ज्या मुलांनी बलिदान दिलं त्यांच्या घरी जाऊन काय सांगणार आहात? की ज्या बलिदान दिलेलं आहे ते कधी व्यर्थ बलिदान जाणार नाही. मराठ्यांना 100% ह्या सरकार असू दे किंवा कुठलंही सरकार येऊ दे, त्या सरकारला आरक्षण द्यावं लागेल. आणि कसं घ्यायचं, काय करते आम्हाला माहिती, आम्हाला अधिकार दिले लोकशाही मार्गाने. आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? काही निर्णय विरोधात गेल्यानंतर काही समाज रस्त्यावर उतरले, जाळपोळ केल्या, त्यांचे निर्णय बदलू शकतात. मग आमचे सुद्धा निर्णय आम्ही घेऊ शकतो. आम्ही समाजाची जाळपोळ नुकसान केलेलं नाही. समाजामध्ये आम्ही नवी मुंबईला झालेलं आंदोलन सगळ्यांना आठवतंय आबासाहेब, आम्हाला पण माहिती आहे. पण ज्या पद्धतीने समाजामध्ये सांगितलं जातं की आम्ही अशा पद्धतीने करतो, आंदोलन करणे काय कोणाचा अधिकार नाही, ते कोणी ओढून घेऊ शकत पण नाही. आता तुम्ही समाजाला सांगणार काय? सवर्ण कोट्यातून, सर्वसाधारण गटातून ज्या वेळेला मराठा विद्यार्थी जाईल परीक्षेची फी, माफ करा, शैक्षणिक वर्षाची फी भरायला, कोरोना काळात लोकांचं उत्पन्न नाहीये, त्याला फी भरताना अडचण निर्माण झाली, तुम्ही काय सांगणार? तुम्ही समाजाचे नेते म्हणून त्यांना रस्त्यावर उतरवलं होतं. आता विकास लवांडेंनी स्वतः सांगितलंय, सरकार म्हणून ते सर्व जबाबदारी घेतायत, फीची चिंता करू नका म्हणून सांगितलेलं आहे. फक्त त्याचा GR कधी काढतायत हे मला फक्त विकास लवांडे साहेबांना विचारायचं. विकासजी, याच्याबद्दल काही मार्गदर्शन आहे सरकारकडून? प्रसादजी, मला तुमच्या 2-3 मुद्द्यांची उत्तर द्यायची तुमच्या स्वतःच्या प्रश्नांची. जी, पहिला प्रश्न, तुम्ही मगाशी बोलला होता की इतकी आंदोलनं काढली, राज्य सरकारचा विषय नाही, केंद्राचा आहे, कसं हे कसं बोलता? 10% जे आर्थिक मागासवर्गीयांना जे आरक्षण केंद्राने दिलं घटना दुरुस्ती करून, त्याची किती आंदोलन झाली होती त्याचा शोध घ्या. दुसरा मुद्दा की आता फी संदर्भात जे आपण वारंवार प्रश्न उपस्थित करताय, मला नम्रपणाने हे सांगायचे. आबासाहेब मध्ये मला बोलू नका, मला पूर्ण करू द्या. नाही, इथे कोणीच बोलत नाहीये, इथे कोणीच बोलत नाही, आम्ही सगळे शांतपणे ऐकतो. आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकानेही कोणी आंदोलन केलं नव्हतं, कोणी मागणी केली नव्हती, तरी सुद्धा केंद्र सरकारने 10% आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलं होतं आरक्षण.
त्याच्यासाठी घटना दुरुस्ती केली. मग मराठा, जाट आणि जे काही समाज आहे, गुज्जर समाज, या सगळ्या समाज एकाच प्रवर्गात मोडतो. या सगळ्या एका प्रवर्गाला केंद्र सरकारने जर घटना दुरुस्ती केली नाही, घटनेमध्ये तरतूद केली नाही, किंवा सुप्रीम कोर्टाने जर घटनापीठाने निर्णय दिला नाही, तर आरक्षण मिळणं कठीण आहे. आता फीचा मुद्दा जो आपण उपस्थित करताय, तो फीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारमध्ये जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा जे सदस्य आहेत, आमदार आहेत कायदे मंडळात बसलेले, हे कोणी परप्रांतीय किंवा विदेशातले लोक नाही आहेत. हे याच समाजातले हेच भूमिपुत्र आहेत. यांना मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांची पूर्ण इत्यंभूत जाणीव आहे आणि हे सरकार मराठा आरक्षणासाठी बांधील आहे. त्याच्यासाठी लागेल ते प्रश्न सोडवण्यासाठी हे त्या ठिकाणी सरकार प्रयत्नशील आहे. मुलांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान कोणाचं होणार नाही, फी वाचून कोणाचं शिक्षण राहणार नाही, ही सर्व जबाबदारी सरकार त्या ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार घेत राहील. कुठेही कोणाचं शिक्षण राहणार नाही. ठीक आहे विकासजी, आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे पोहोचली, त्याबद्दल आभार. आता तुम्ही काढलेला एक मुद्दा जो तांत्रिक दृष्ट्या आणि कायद्याच्या कसोटीवर तपासला पाहिजे, त्याच्यासाठी गुणरत्न सदावर्तेंकडे जाऊयात. गुणरत्न सदावर्ते, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देताना घटना दुरुस्ती केली, तशी घटना दुरुस्ती खुल्या प्रवर्गातल्या उच्चवर्णीयांना आरक्षण देताना केंद्रानं करायला हवी होती. ही अपेक्षा कायद्याच्या कसोटीवर उतरते का? प्रसादजी, सगळ्यात अगोदर तर मला महत्वाचं नाही सांगायचं, मोडत तो विषय. एक मिनिट विकासजी, गुणरत्न सदावर्ते बोलतायत, आपल्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं मध्येच एकदम काय आवाज आला तो. गुणरत्नजी आपण बोला. बरोबर आहे ते. विकासजी देतो, संधी देतो मी. विकास पासलकर, संधी देतो आपल्याला. आवाज एक दिला, मिनिट. बाकी काय. गुणरत्नजी आपण बोला, वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिटामध्ये आपलं उत्तर अपेक्षित करतो. प्रसादजी वारंवार एक गोष्ट बोलली चालली चॅनलवर, फीस भरू. प्रवेशच मिळणार नाही तर फीस कोणाची भरणार आहात? लक्षात ठेवा, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही मदर ऑर्गनायझेशन असते, ती ठरवून देते विद्यार्थी किती असतील, त्याला शिक्षक किती असतील. राज्य सरकारची ढवळाढवळ त्याच्यात चालत नाही आणि हा पॅटर्न 18 महिने अगोदर ठरत असतो. ठीक आहे सदावर्तेजी, आता हा विषय नाहीये, आता हा विषय नाहीये, विषय वेगळा होता. मी आपल्याला प्रश्न वेगळा विचारला होता. कृपया हवा असेल तर मी परत प्रश्न विचारायला तयार आहे. विचारा. प्रश्न असा उपस्थित झाला की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलं, तशी घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला केंद्र सरकारला आरक्षण देता येतं का? भारतीय संविधान आणि संविधान सभेचा अभ्यासक या नात्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण आतापर्यंतच्या म्हणजे काय म्हणतो कॉन्स्टिट्युशनल जे बेंचेस आहेत त्यांच्या म्हणजे अभ्यासक या नात्यानं सांगू इच्छितो, अभ्यास केलेला या नात्यानं सांगू इच्छितो की अशा प्रकारची जातीय तरतूद किंवा अशा प्रकारचं आरक्षण देणं हे अल्ट्रा व्हायरस आहे. इव्हन म्हणजे 9 खाली शेड्यूल 9 खाली सुद्धा तुम्हाला ते आरक्षण देता येणार नाही. सुपर न्यूमरसीसाठी हा समाज पात्र ठरत नाही, कारण सुपर न्यूमरसीसाठी ठरणं म्हणजे त्याच्यासाठी वेगळ्या पॅरामीटर्स आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लबाडांच्या बोंबा आहेत. आता तरी अशोक चव्हाणांचे प्रतिनिधी असतील किंवा शरद पवारांचे प्रतिनिधी असतील किंवा मराठा संघटनांचे प्रतिनिधी असतील, खबरदार मराठा युवकांचे तुम्ही बरोबर तुम्हाला याच्याशिवाय काय सगळ्याला मिळू शकतो, मराठा समाजाला मिळू शकत नाही. मराठा समाज घटनेत नाही, मराठा समाज संविधानामध्ये नाही. थोडक्यात असंच म्हणायचंय तुम्हाला तसंच म्हणायचंय. मराठा समाज कशात बसत नाही, बाकी सगळे बसतात, परप्रांतीय बसतात, गुजराती मारवाडी बसतात, ब्राह्मण बसतात, सगळे बसतात. मराठा समाज कुठे बसत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? तुम्हाला असं आपण विकास पासलकरांचे निरीक्षण ऐकणार आहोत. गुणरत्न सदावर्ते, आपलं म्हणणं पोहोचलं. तुमच्या लेखी मराठा समाजाला घटना दुरुस्ती करून केंद्राला आरक्षण देता येणं ही कायदेशीर बाब नाही. विकास पासलकर, आपलं निरीक्षण 30 सेकंद आहेत. आम्ही कायद्यातच नाही ना, आम्हाला कायदा हायच नाही, आम्ही कशातच बसत नाही. एक मिनिट, चर्चेला या वळणावर नका नेऊ आबासाहेब. विकास पासलकर बोलतो. आबा एक मिनिट, आबा एक मिनिट. प्रसादजी, ईडब्ल्यूएचच्या आरक्षणाचा विषय निघाला इथे. ईडब्ल्यूएचचं आरक्षण घटना दुरुस्ती करून त्या आरक्षणाला अंतरिम आदेश नाही, ते आरक्षण पुढे घटनापीठाकडे गेलेलं आहे. तामिळनाडूच्या आरक्षणाला सुद्धा अंतरिम स्थगिती नाही, ते आरक्षण सुद्धा घटनापीठाकडे गेलेले आहे.
देशामधील न्यायालयाच्या प्रक्रियेमधनं राम मंदिराचा प्रश्न सुटलेला आहे, 370व्या कलमाचा प्रश्न सुटलेला आहे. या अगोदर माझे मित्र विकास लवांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांनी हे सांगितलं की या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी कुठेही या देशामध्ये आंदोलन झालं नाही, रस्त्यावरती कुणी आलं नाही. हे अत्यंत बरोबर आहे, याचा पूर्ण आम्हाला अभ्यास आहे, माहिती आहे. म्हणून केंद्र सरकारने करोडोच्या संख्येने उतरलेला महाराष्ट्रामधील मराठा समाज, त्याचं सामाजिक शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झालेलं असताना सुद्धा यामध्ये इथं शिरसाट सुद्धा बसलेले आहेत. अगदी कदाचित पुढचा या प्रश्न राज्यामध्ये त्यांच्यासाठी असेल. तुमचा रोख लक्षात आला. भालचंद्र शिरसाट, या प्रश्नाचं उत्तर आपण पक्षीय पातळीवर सुद्धा द्यायला हवं. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. केंद्रातून घटना दुरुस्ती करून राज्यातल्या मराठा वर्गाला आरक्षण देता येऊ शकतं का, याचं कायदेशीर उत्तर द्या. वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला 30 सेकंदानंतर थांबवेन. माझा म्हणणं मुद्दा होता की या राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार. भालचंद्र शिरसाट, पटकन आपलं उत्तर सुरू करा. नाही, मला एवढंच सांगायचंय, 2014 पूर्वी विकास लवांदे केंद्रामध्ये होते, विकास लवांदे राज्यामध्ये होते. त्यावेळेला त्यांनी केंद्राकडे मागणी केली नाही. हे जे आरक्षण आहे, आरक्षण हे केंद्राकडूनही देता येतं, राज्याकडूनही देता येतं. पण राज्याने विधानसभेमध्ये ठराव करून दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी केंद्राकडे विनंती पत्र, तशी पाठपुरावा पत्रव्यवहार केलाय का? कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही, कुठलाही पाठपुरावा केला नाही. नुसतं ढकलगाडीसारखं ढकलून द्यायचं. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात आला. एक पटकन छोटासा प्रश्न विकास लवांडेंसाठी. चर्चेची शेवटची फेरी आहे, अत्यंत कमी वेळ आपल्या हातात उरला. विकास लवांडेजी, केंद्रात आपलं सरकार, राज्यातही आपलं सरकार असताना, मराठा आरक्षणाचा मुद्दा 25 वर्ष जुना असताना केंद्रातून हे आरक्षण द्यायला तेव्हा काय अडचण होती? आता केंद्रात आपलं सरकार नाही म्हणून हा मुद्दा येतोय का? प्रसादजी, नम्रपणाने सांगतो, केंद्रामध्ये जवळपास 30 वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे. 30 वर्ष इथे आघाडी सरकार होतं, हे लक्षात घ्या. पूर्ण बहुमताचं सरकार आल्यानंतर त्या सरकारला असे काही निर्णय संसदेमध्ये, संसदेच्या पटलावर मांडता येतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव करून जर तो मुद्दा संसदेमध्ये आणला तर संसदेमध्ये त्याचं पूर्ण बहुमत असल्यामुळे त्यांना एक हाती ते कायदे मंजूर करता येतात. जसे इतर अनेक कायदे त्यांनी रेटून नेले, मंजूर करून घेतले. त्या पद्धतीने हा कायदा एका विशिष्ट प्रवर्गाचा, गुज्जर, मराठा आणि जाट, हे आरक्षणात, अहो तुमची भाजपची तर आरक्षण विरोधी तत्वता भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीचं मुळातच आरक्षण विरोधी तत्वता भूमिका आहे कायमस्वरूपी स्थापनेपासून. एक मिनिट. विकास लवांडे, आपला मुद्दा लक्षात आला. तुम्ही आता असा बचाव करता आहात की बहुमत आहे म्हणून हे आरक्षण देता येऊ शकतं. एक पटकन कायदेशीर मुद्दा घेऊ. 30 सेकंदात गुणवत्ता सदावर्ते, बहुमत असलेल्या सरकारला अशा प्रकारचे निर्णय घेता येतात का? गुणवत्ता सदावर्ते, आघाडी सरकारला मर्यादा होत्या. आघाडी सरकारला मर्यादा होत्या. बरं, तुमच्या लेखी आघाडी सरकारला मर्यादा होत्या. बहुमत असलेल्या सरकारांना अशा प्रकारचे निर्णय घटनेच्या चौकटीत राहून किंवा घटनेच्या चौकटीत असताना पण घेता येतात. आघाडी होती, आता ढकलगाडी आहे. गुणरत्न सदावर्ते, ढकलगाडी सरकारला काय मर्यादा आहेत? प्रसादजी देतोय. एक मिनिट विकासजी, आपला वेळ पूर्ण झालाय. मलाही वेळेमध्ये चर्चा आटोपायची आहे. गुणरत्न सदावर्ते, 30 सेकंद आहेत. बहुमत आहे, त्या सरकारने निर्णय घ्यावेत. दोन्हीही गाड्यांना नाही, गुणरत्न सदावर्ते, काही तांत्रिक कारणांमुळे आपला मुद्दा पोहोचत नाहीये. बोलत रहा गुणरत्न सदावर्ते, थांबू नका, सलग बोलत रहा. आरक्षण देता येत नाही मराठ्यांना, राहिला प्रश्न कायदेशीरदृष्ट्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजपासून 30 वर्ष अगोदर जेव्हा इंदिरा गांधीची केस मिळवण्याची केस होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही सरकारने इतर हक्कावर गदा आणत असतील किंवा आपला व्हायरस भूमिका घेत असतील, अशा वेळेस निगडीत जरी असली तरी मराठा आरक्षणाला फक्त आरक्षण देता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. गुणरत्न सदावर्तेजी, आपला मुद्दा पोहोचला. आता चर्चेला वेळेची मर्यादा, आपण इथेच थांबतोय. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.
मराठा